पुणे शहरामध्ये काल रात्रीपासून कोंढवा भागात एटीएसचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि 18 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। चौकशी सुरू आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 20 जणांची चौकशी सुरू आहे। 2022-23 मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या संदर्भात या संशयितांवर 2 ते 3 वर्ष यंत्रणांनी पाळत ठेवलेली होती आणि त्यानंतर अचानक ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल फोन, 10 लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅझेट ताब्यात घेण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे। या कारवाईमुळे पुण्यामध्ये तसंच राज्यभरात एक मोठी खळबळ उडाली आहे। पुणे पोलीस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यामधल्या कोंढवा भागामध्ये सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे थेट आपल्याबरोबर या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। निलेश, कोंढवा परिसरात एटीएसचं हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। 18 ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि पोलिसांची विविध पथकं एकत्रितरित्या सगळा तपास करतात। काय काय नेमकं या सर्च ऑपरेशनमध्ये सध्या पुढे येत आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर जर बघितलं जी लीक आहे ती 2022 ते 2023 या दरम्यानमध्ये आयसिसचा जो ट्रेनिंग होतं किंवा त्याचा जे मोर्चा होता त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं। कोथरूड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच्या संपर्कात किंवा त्याला मदत करणारी जी यंत्रणा होती ती कोंढवा, खडकी, वानवडी या परिसरामध्ये अनेक लोक असल्याचा संशय एटीएसला होता आणि त्यानुसार त्यांनी 2 वर्षापासून या सगळ्या जे त्यांना मदत करणारी जी लोक होती त्यांच्यावर त्यांनी निरीक्षण ठेवलं होतं। त्यांच्यावर त्यांचा अंकुश होता आणि पाहत होते की नक्की त्यांच्या हालचाली काय आहेत। त्या हालचालीवरनी त्यांनी काल रात्रीपासून पुण्यातील वानवडी, खडकी या परिसरामध्ये छापेमारीला सुरुवात केलेली आहे। पिंपरीचा पण काही भाग आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मदत करणारी जे काही लोक आहेत म्हणजे त्यांना GPS म्हणतात, म्हणजे ग्राउंड लेवलला जे काम करणारी जी यंत्र होती म्हणजे 2022 आणि 23 साली ज्या दहशतवाद्यांना त्यांनी मदत केली त्यांच्यावर त्यांनी निरीक्षण ठेवलं होतं आणि त्यांची काळजी घेत होती किंवा ते त्यांच्या हालचालीवर त्यांचं लक्ष होतं आणि त्या हालचालीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। मी आता उभा आहे कोंढव्यातील मुठानगर परिसरात आणि ज्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समाज येतो आणि ज्या ठिकाणी म्हणजे याआधीही याच परिसरामध्ये दहशतवादी कारवाई असल्याच्या शक्यतेवरनी एटीएसनी कारवाई केली होती। काही संशयित आरोपी ताब्यात घेतले होते। त्याच धर्तीवर आज पुन्हा एकदा एटीएसने आणि पुणे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे। ही कारवाई मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास 18 ठिकाणी छापेमारी जी आहे ती एकाच वेळी करण्यात आलेली आहे आणि जे संशयित व्यक्ती होती 18 संशयित व्यक्ती होती त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यांच्याकडनी मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। जवळपास ह्याच्यामध्ये 18 ते 19 मोबाईल जे आहेत ते मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि 18 लॅपटॉप। निलेश, मात्र या कारवाईनंतर आता काय नेमकं पुढे येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या पुण्यातल्या सगळ्या सध्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया आणि तपशीलवार माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।